संसदेत मांडण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेस पक्ष व इंडी आघाडीने विरोध केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी येथील शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पार पडले। हातकणंगले लोकसभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मातोश्री इचलकरंजी येथे शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख नगरसेवक तथा गट नेते इचलकरंजी महापालिका रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। महिलांना हक्काचे आरक्षण देणाऱ्या या विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांविरोधी भूमिका घेतल्याची टीका लाडकी सून योजना कक्ष प्रमुख सौ ज्योत्स्नाताई भिसे यांनी केली। तसेच महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस व इंडी आघाडीने घेतलेली भूमिका ही केवळ राजकीय विरोध नसून मातृशक्तीचा अपमान असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। या आंदोलनात शिवसेना मार्गदर्शन व ज्येष्ठ नेते पुंडलिकभाऊ जाधव, हातकणंगले लोकसभा लाडकी सून योजना कक्ष प्रमुख ज्योत्स्नाताई भिसे, इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रुपालीताई चव्हाण यांच्यासह सोनालीताई ठाणेकर, मनीषाताई पाटील, उमाताई जाधव, शकुंतलाताई पाटील, सुप्रिया उपाध्ये, शैलजा चौगुले, ज्योत्स्ना भस्मे, विजय पाटील, विनायक काळे, दीपक जगताप, हेमंत कांबळे, सर्जेराव पाटील, विनायक यादव, संदीप माने, संदीप सुर्वे, ओंकार घोरपडे, अमित शिरगुरे, अभिजित लोखंडे, विकास जगताप, अमित लिपारे, विजय माळी, शाहरुख शेख तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं विधेयकासाठी 33% आरक्षण हे महिलांसाठी राखीव आहे, तरी आपले मोदी सरकार आणि महायुतीचं सरकार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे 33% महिलांना आरक्षण मंजूर केलेलं होतं, पण या काँग्रेसनी आणि इंडिया आघाडी सरकारने जो खो घातला आहे न होण्यासाठी, त्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो त्यांचा। आणि प्रत्येक वेळी वारंवार त्यांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा कधीही महिलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी कुठल्याही विधेयक मंजूर केलं नव्हतं, पण आज इंडिया आघाडी त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। हिंदुस्थानमध्ये एनडीए सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणानं काम करत आहे। खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी नारी शक्तीला ताकद देण्यासाठी आणि एकूणच देशभरातल्या, हिंदुस्थानातल्या सगळ्या महिलांना सक्षम करण्यासाठी नवीन नारी शक्तीचं विधेयक, त्यांचं प्रतिनिधित्व सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून विकसित हिंदुस्थानला नारी शक्तीची कशी आवश्यकता आहे, त्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय म्हणजे कालच्या परवा दिवशीच्या अधिवेशनामध्ये जे विधेयक आणलं ते यशस्वी होणं अत्यंत गरजेचं होतं। खरं म्हणजे विरोधकांनी चांगल्या कामाला विरोध करणं योग्य नव्हतं। विरोधाला विरोध करणं आणि विकासाला विरोध करणं ह्यामधला फार मोठा फरक असतो, आणि म्हणून विकासाला विरोध करणं, नारी शक्तीला विरोध करणं हा विषय उचित नाही, आणि म्हणून विरोध करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या कामकाजामध्ये सक्षमपणानं आपले सगळे खासदार आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीशी उभा करून महिलांना न्याय देण्याच्या कामकाजामध्ये नेहमी विचार करतात, नेहमी आघाडीवर असतात, आणि म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो आणि युती शासनाचंही अभिनंदन करतो, आणि मी या विरोध करणाऱ्यांचा निषेध करतो आणि थांबतो।